ओके. सर्वांना सलाम. ही सुंदर सकाळची वेळ मला दिली म्हणून मी तुझे फार आभार मानते. अम, मी ह्या 28 विषयी तत्वांपासून 7वा अध्याय घेतलेला आहे, मनुष्य स्वभाव. काल आपण आपल्या माणसाची उत्पत्ती कशी झाली हे पाहिलेले आहे. आणि मी त्यावरच थोडासा अभ्यास केला आणि थोडंसं वाचन केलं. कारण मला हे पुस्तक 2 दिवस झालं मिळालेलं आहे आणि मग म्हणून मला जास्त वेळ मिळालेला नाही. तरी पण मी हे वाचून तुम्हाला जेवढं मला समजलं तेवढं मी तुम्हाला समजायला मदत करते. तर आपण बायबलमध्ये म्हटलं आहे की मनुष्य जीवधारी प्राणी बनला, याची दखल घेणे महत्वाचे आहे. आणि उत्पत्ती कार्याच्या वृत्तांतात मनुष्याने आत्मा स्वीकृत केला असे कुठेही म्हटले नाही. म्हणजे उत्पत्तीच्या वेळेस दुसरी एखादी वस्तू, अलग वस्तू किंवा पदार्थ याचा मानवी शरीराशी संयोग झाला नाही. अम, हे एक अविभाज्य एकीकरण आहे. मानवाच्या स्वभावाची योग्य जाणीव होण्यासाठी उपयोगी असा हा उत्पत्ती कार्यांचा वृत्तांत दिलेला आहे आपल्याला. मानवाच्या अवयाच्या परस्पर एकात्मतेमुळे पवित्र शास्त्रात त्याला पूर्ण मनुष्य म्हटले आहे. तर मग आत्मा आणि श्वास यांच्या मानवी स्वभावाशी कसा संबंध येतो? तर बायबलमध्ये आत्म्याचा अर्थ काय दिलेला आहे आपण पाहू. अगोदर पाहिले की केश एक इब्री भाषेतला शब्द आहे. प प पशहिशिश पशही. तर ह्या जुन्या करारात आत्मा हा शब्द भाषांतरित झाला आहे आणि पृथ्वीवरील पदार्थापासून निर्जीव शरीर बनवले आणि त्यानंतर त्याच्यात प्राणवायू फुंकल्यानंतर मनुष्य हा जीवधारी बनलेला आहे. हे आपण उत्पत्ती या पुस्तकातून दुसऱ्या अध्यायात हे पाहिलेलं आपण 2:7 मध्ये हे पाहिलेलं आहे. आणि इब्री भाषेत जे काही त्यांनी अर्थ दिलेला आहे तो वेगळा वेगळा अर्थ आहे. हे आपण ह्या पुस्तकातून आपल्याला हे दिसतं. मग आता आपण पाहू की प्राण याचा बायबलमध्ये काय अर्थ आहे. प्राण याचा काय अर्थ आहे तर इब्री भाषेत नेफेशाचे भाषांतर केलेलं आहे की त्याचा अर्थ आहे आत्मा. आत्मा असून त्याचा संदर्भ व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व ह्याच्याशी केला जातो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर पुष्कळ अर्थ दिलेले आहेत किंवा पुष्कळ त्यांनी लिहिलेलं आहे. पण आपण ह्यामध्ये गेलो तर आपल्याला हे काय फारसं समजणार नाही. कारण की ज्यावेळेस आपण शब्द वाचतो किंवा पाहतो बायबलमध्ये काय लिहिलेले त्याप्रमाणे आपल्याला हे समजू शकतं. आता तिसरा मुद्दा आहे की शरीर, आत्मा आणि प्राण यांची एकात्मता काय आहे. तर शरीर, आत्मा आणि प्राण यांचा परस्पर संबंध काय आहे. तर मनुष्याच्या एकात्मतेवर या संबंधाचा परिणाम होतो. काय परिणाम होतो आपण आता हे पाहू. दुहेरी एकात्मता, दोन तत्वांचं एकात्मता ह्याच्यावर दिलेली. बायबलमध्ये मानवाचा स्वभाव एकात्मताचा आहे असे जरी गृहीत धरले तर शरीर, आत्मा आणि प्राण यांच्या परस्पर संबंधावर स्पष्ट विचार नाही. काही वेळा आत्मा आणि प्राण अदला बदलीने वापरण्यात येते. जसं आपण पाहतो की आनंद व्यक्त करताना मरियम काय म्हणाली, माझा जीव किंवा प्राण प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा आहे, माझा आत्मा उल्हासला आहे त्यामध्ये. लूक 1:46 आणि 47 ह्या म्हणतो. मग अजून एकदा पाहतो की सॉरी, एका प्रसंगी ख्रिस्ताने काय म्हटलेले, जीसस क्राइस्ट ते काय म्हणतो, मनुष्याला शरीर आणि आत्मा यांनी संबोधले आहे. आणि दुसऱ्या प्रसंगी पॉल काय म्हणतो, शरीर आणि आत्मा त्यांनी त्याला म्हटले आहे. म्हणजे प्राण, ओके, प्राण, शरीर, आत्मा आणि प्राण यांची इथं एकात्मता, दुहेरी एकात्मता दाखवलेली आहे. हा शब्द वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत त्यांनी वापरलेला आहे.
आणि हा आपल्याला ज्यावेळेस आपण वाचतो मग आपल्याला समजतं की प्राण, इथं प्राण म्हटलंय, इथं आत्मा म्हटलेला आहे. हे आपल्याला लगेच, किंवा ह्यामध्ये शरीर म्हटलं आहे हे आपल्याला लगेच समजतं. अम, पहिला उल्लेख आत्मा ज्याद्वारे मनुष्य देवाशी दळणवळण करू शकला त्या मनाला उद्देशून केला आहे. तर दुसरा उद्देशही प्राण हाही त्याच्या संदर्भात केलेला आहे. दोन्ही प्रसंगी मनुष्याचा शारीरिक आणि भावनिक भाग शरीरामध्ये समावेश झालाय. दोन्ही एकामध्ये समावेश झालेले आहेत. मग तिसरी एकात्मता काय आहे? मनुष्याच्या दुहेरी एकात्मताच्या एक साधारण अपवाद आहे. शरीर आणि आत्मा ह्या दुहेरी एकात्मतेचा पौलाने उल्लेख केला. तसाच त्याने तिहेरी एकात्मतेचा उल्लेख केला आहे. त्याने म्हटले आहे की शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव किंवा प्राण किंवा शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावं. ह्या उतार्यावर दिसून येते की पवित्र करण्याच्या प्रक्रियेतून हातील कोणताही भाग गाळला जाऊ नये अशी पौलाची आकांक्षा आहे. आपण ज्यावेळेस बोलतो तर आपण एकच शब्द वापरतो, माझा प्राण किंवा माझं शरीर, माझा आत्मा. पण पौलाने ह्या तिन्ही चारही जे शब्द मी वाचले जसे काय आहेत, आत्मा, जीव, प्राण, शरीर, हे संपूर्ण वापरले. म्हणजे अं, आपण आपण ह्यामध्ये कोणताही शब्द गाळला जाऊ नये, विसराव नये आपण. हा शब्द, हे सगळे शब्द बायबलमध्ये दिलेले आहेत आणि त्याचे महत्व किंवा त्याचं मीनिंग हे एकच आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून हे पौलाने हे आपल्याला दिलेलं आहे. मानवाला जी ईश्वर दत्त देणगी लाभली आहे आणि ज्याद्वारे देव स्वतःच्या आत्म्याशी दळणवळण करतो, रोम रोमकरास पत्र 8 आणि 16 यामध्ये लिहिलेलं आहे. त्या बौद्धिक आणि वैचारिक श्रेष्ठ तत्वाला अर्थ आत्मा किंवा प्राण याला या प्रसंगी दिलेला असावा. पवित्र आत्म्याच्या द्वारे मनाचे नवीकरण केल्यास व्यक्तीचे रूपांतर ख्रिस्त प्रतिमेत होईल. आम्ही काल रिवायवल मीटिंग्स होत्या आणि त्यामध्ये हे पाहिलेलं आहे की मनाचे नवीकरण कसं करतो आपण, आणि हे इथं पण दिलेलं आहे. रोमकरास पत्र 12, 1 आणि 2 हे त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं होतं आणि तेच आपल्याला इथं पण दिसून येतं की आपल्याला आत्म्याचं, शरीराचं नवीनकरण कसं कसं होतं. आत्मा आणि प्राण किंवा जीव ह्यामध्ये फरक दाखवल्यास आत्मा ह्याचा अर्थ मनुष्याच्या स्वभावातील भावना, आकांक्षा, सहज प्रवृत्ती असा समजावा. स्वभावातील ह्या भागाचे पवित्रकरण करण्यात येते. ज्यावेळेस आपण नवीनकरण होतं आपल्या मनाचं, त्यावेळेस आपलं पवित्रीकरण सुद्धा होतं. पवित्र आत्म्याच्या द्वारे मन जेव्हा देवाच्या मनाशीच एकचित होते आणि निकृष्ट स्वभावावर पवित्र विचारांचा प्रभाव पडतो, तेव्हा देवाविरुद्ध असलेल्या उत्तेजक शक्ती त्याच्या इच्छेला वश होतात. ज्या शरीरावर उत्कृष्ट व विकृष्ट स्वभावाचे वर्चस्व येते ते देह स्वभावी मांस, रक्त, अस्थि असते. म्हणजे आपण शरीर पाहिलं की त्याच्यात काय काय येतं हे पाहतो आपण. मांस, रक्त, अस्थि, आपल्या हड्ड्या. पौलाचा क्रम प्रथम प्राण, नंतर आत्मा आणि शेवटी शरीर हा काही योग नाही. जीवाचे पवित्रकरण होते तेव्हा मनावर देवी शक्तीचे नियंत्रण असते. पवित्र मनाचा आत्म्यावर पवित्र प्रभाव असणारा, उदाहरण आकांक्षा, भावना, संवेदना, ज्या व्यक्तीवर पवित्राची प्रक्रिया घडते ती व्यक्ती शरीराचा दुरुपयोग करणार नाही असं होतं. की ज्यावेळेस आपल्यावर दैवी शक्ती येते, परमेश्वराची आपल्यावर करुणा, आपले त्याचे भाव येतात, मग काय होतं आपलं की हे आपण शरीराचा दुरुपयोग करू शकत नाही. त्यामुळे शारीरिक आरोग्य आपलं सुधारतं. अशा रीतीने शरीर पवित्र बनते. त्याद्वारे ख्रिस्ती व्यक्ती मुक्तिदाता प्रभूची सेवा करू शकतो. म्हणजे आपण पवित्र मनाने आणि मुक्ती ज्या आपण सैतानापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि मग आपण त्याचे प्रभूची सेवा चांगल्या मानाने करू शकतो. पौलाने केलेल्या पवित्र करण्याचे आवाहन मनुष्य स्वभावाच्या एकात्मतेमध्ये मुळावलेले आहे आणि ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या
तयारीसाठी संपूर्ण आपण परमेश्वर पुन्हा येणार आहे त्याच्यासाठी मनुष्याचा आत्मा, प्राण आणि शरीर याच्या तयारीची आपल्याला फार आवश्यकता आहे. तर जसं पौलाने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण जर केलं तर आपण परमेश्वराच्या येण्याची तयारी करू शकतो. आता अविभाज्य सहानुभूतीवर एकात्मता. अविभाज्य प्रत्येक मानव आणि प्राणी अविभाज्य एकात्मता आहे. शरीर, आत्मा आणि जीव हे सगळे सहकार्याने काम करतात. त्यामुळं त्यासाठीच आपल्याला आपल्या चर्चमध्ये सुद्धा सांगितलेले की आपले सगळे जे अम, सहभागी घेणारे आहेत ते संपूर्ण आपल्या शरीरासारखे आहेत आणि ते आपण सहकार्याने परमेश्वराचं कार्य करू शकतो. अम, आणि व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा परस्पर तीव्र सहानुभूती पर संबंध व्यक्त करतात. एकामध्ये कमतरता परिणाम दुसऱ्या दोन्हीवर होईल. आणि आपण पाहतो की आपले जे सहाय्यक आहेत चर्चमध्ये भाग घेणारे आहेत एकावर जरी परिणाम झाला तर दुसऱ्या आपल्या कामावर सुद्धा परिणाम होतो. अमंगल आणि गोंधळलेल्या मनाचा परिणाम शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर हानिकारक होईल. याच्या उलट प्रतिक्रिया त्यासारखीच होईल. दुर्बल रोगी दुर्बल रोगी किंवा व्यथायुक्त शरीर प्रकृतीमुळे भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य सहसा कमजोर होईल. आणि परस्पर संबंध इतका एकजीवाचा असल्या कारणाने प्रत्येक व्यक्तीने ह्या शक्तींना अति उत्कृष्ट स्थिती ठेवण्याची देवाने दिलेली जबाबदारी आहे. असे करणे म्हणजे उत्पन्नकर्त्याच्या प्रतिमेस पुनर्स्थापना होण्यासाठी महत्वाचा भाग उरकणे होईल. आपल्याला काय करायचंय ह्यामध्ये परमेश्वराने आपल्याला हे मार्ग दिलेला आहे. मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा. आपण हे पूर्ण हा भाग आहे, हा धडा आहे फक्त आपल्याला मनुष्य कसा बनवलेला आहे, काय काय आपल्या मध्ये परमेश्वराने फुंकर मारून तेवढंच फक्त श्वासच दिलेला नाही, त्यांनी काय काय आपल्याला त्याच्या प्रतिरूपामध्ये दिलेलं आहे हे आपण पाहतो. 6व्या दिवशी निर्माण केलेला जीवधारी प्राणी देवाच्या प्रतिरूपाचा होता. उत्पत्ती 1:27 मध्ये हे दिलेलं आहे. देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण करणे याचा अर्थ काय आहे? देवाच्या प्रतिरूपाचा आणि सदृश असा निर्माण केलेला हा प्राणी बहुधा वारंवार असे सूचित करण्यात आले आहे की मनुष्याच्या नैतिक आणि आध्यात्मिक बाजूद्वारे दैवाच्या नैतिक आणि आध्यात्मिक स्वभावाविषयी काहीसे प्रगटीकरण करण्यात येते. आपण ज्यावेळेस पाहतो की मनुष्यामध्ये शरीर, आत्मा आणि जीव याचा समावेश करण्यात केलेला आहे. ही बायबलची शिकवण आहे आणि त्या मुळे आपल्याला समजतं आपल्याला परमेश्वराचा अंशच फक्त प्रतिमाच दिलेली नाही. प्रतिमेचं हे प्रतिबिंब आहे आणि परंतु आपल्याला देवाचा आशीर्वाद सुद्धा यामध्ये मिळालेला नाही मिळालेला आहे. परंतु इथं दिलेलं आहे, परंतु देव आत्मा नाही काय? आत्मा असलेल्या व्यक्तीला आकार व रूप कसे असू शकेल? आपण म्हणतो प्रतिमा परमेश्वराची प्रतिमा आहे, पण यामध्ये आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा आकार व रूप ह्याच्यात कसे असू शकेल? अजून अजून आम्ही वाचते आणि तुम्ही ऐका. देवदूताच्या विषयी केलेल्या अभ्यासावरून व्यक्त होते की ते देवाप्रमाणे आत्मा आहेत, तथापि ते नेहमी मानवी स्वरूपात दृश्यमान होतात. ते आत्मा आहेत आणि ते मानवी शरीर. आपण ज्यावेळेस देवदूताला पाहतो मग ते आपण कसं पाहतो की त्याला शरीर आहे असं पाहतो. ते आपल्याला दृश्यमान दिसतात. आध्यात्मिक व्यक्तीला आकार व रूप असले आध्यात्मिक शरीर असू शकेल काय? पहिल्या करंथीकरास पत्र 15:44 ह्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. बायबलमध्ये म्हटले आहे की काही लोकांनी देवाच्या रूपाचा काही भाग पाहिला. आपण म्हणतो आपण देवाला पाहिलेलं नाही, पण काही भाग त्यांनी पाहिलेला. कसं? लोकांमध्ये पाहिलेला. कसं? मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि 70 वडिलांनी त्यांचे पाय पाहिले. कोणाचे पाय पाहिले? हा जरी आपल्याला निर्गम मध्ये दाखवले 24व्या अध्यायात 9 ते 11
जरी आपले चेहरा किंवा हा आपला चेहरा दाखवण्यास नकार दिला, तरी आपल्या हातांनी मोशेला झाकून त्याचे मुख चालले असता मोशेला तो पाठमोरा दिसला. मोशेला देह दिसला. न्यायाच्या देखाव्यात दृष्टांतात देव पुरुष पुराण पुरुष आसनारूढ झालेला दानियेलाला दिसला. दानियेलाला दानियेलाने पण देवाला पाहिलेला आहे. ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. आपण देवाला पाहिलेलं नाही, पण प्रतिरूप कोणाला पाहिलेलं आहे? पुष्कळांनी पाहिलं, इब्री लोकांनी पाहिलं, ख्रिस्ताला पाहिलेलं. आणि त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे असे वर्णन करण्यात आलेलं आहे. हे आपण बायबलमध्ये पाहतो. आणि यामुळे आश्चर्य वाटण्याची जरुरी नाही, कारण मनुष्याला देवाच्या प्रतिरूपाचा असा निर्माण केलेला आहे. आणि आपण जर आपल्या स्वतःला पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की आपण देवाच्या प्रतिरूपाचं प्रतीक आहे. मानवाला देवदूतापेक्षा किंचित कमी निर्माण केले आहे. यावरून असे दिसते की त्याला मानसिक आत्मिक देवाची देणगी लाभली असावी. आदाम जरी अनुभव, अंतर्याम जाणण्याची शक्ती आणि शील संवर्धन या बाबतीत कमी होता, तरी त्याला नैतिक दृष्ट्या सरळ उत्पन्न केले होते. देवाच्या हे उपदेशक 7:29 मध्ये पाहतो. देवाच्या नैतिक प्रतिमे रूप असल्यामुळे तो नीतिमान आणि पवित्र होता. आदामाला परमेश्वरांनी कसं बनवलं होतं? नीतिमान आणि पवित्र. जरी तो देवदूतांच्या पेक्षा किंचित कमी होता, तरी पण त्याला हे संपूर्ण नीतिमान आणि पवित्र होता. आणि फार चांगले आहे आणि असे उद्गार काढलेल्या उत्पत्तीचा तो एक भाग होता. परमेश्वर म्हणाला, मी सगळं काय बनवलं हे फार चांगले आहे. आपण हे इफिस्करास 4:24 मध्ये पाहतो आणि उत्पत्ती 1:31 मध्ये पाहतो. ज्या अर्थी मनुष्याला देवाच्या नैतिक प्रतिरूपाचा निर्माण केला, त्या अर्थी निर्माणकर्त्यावरील प्रेम आणि निष्ठता प्रकट करण्याची त्याला संधी दिली होती. देवासारखी त्याला निर्णय शक्ती दिली होती. म्हणजे नैतिक आज्ञेनुसार विचारपूर्वक कृती करण्याचे स्वातंत्र्य. अशा प्रकारे तो प्रेममय आज्ञापालन करण्यास किंवा अविश्वासाने आज्ञाभंग करण्यास मोकळा होता. परमेश्वराने त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. त्याला काय करायचं होतं? त्याला संपूर्ण त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. त्याला प्रेममय आज्ञापालन करण्यास किंवा विचारपूर्वक कृती करण्यास त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. त्याला स्वातंत्र्यामुळे मनुष्य देवावरील निष्ठा प्रेम व्यक्त करून शील संवर्धन करून घेऊ शकत होता. देव प्रतिरूपात अतिश्रेष्ठ भाव गाठण्याची त्याला इच्छा होती. देवावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर व इतरांवर स्वतःसारखी प्रीती कर, हे त्याला त्याला स्वातंत्र्य होतं. मत्तई याचा 22वा अध्याय 36 ते 40 पर्यंत दिलेला आहे. आणि पहिलं योहान याचं पत्र 4:8 यामध्ये लिहिलेलं आहे. मग इतरांशी संबंध राखण्यासाठी निर्माण केले. परमेश्वरांनी आदामाला इतरांशी संबंध राखण्यासाठी निर्माण. देवाने म्हटले मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, आणि म्हणून मग त्यांनी हवेला निर्माण केले. आपण पाहतो त्रैक्य देवातील व्यक्ती प्रेममय संबंधाने एक जीव आहेत. तसेच स्नेहसंबंध आणि विवाह याद्वारे सहसोबती आपल्याला निर्माण केलं. आदामाला निर्माण केलं आणि त्यांनी त्याला हवा दिली. दोघांना त्यांनी निर्माण केलं. या संबंधाद्वारे इतरांसाठी जगण्यास संधी उपलब्ध होते. खरे आम्ही मानव आहोत, तर आमचा स्नेहसंबंध असला पाहिजे. देव प्रतिरूपाचा हा एक घटक विकसित करणे हा देवराज्याचा उत्कर्ष आणि सुंदर मिलाप यांचा तो अविभाज्य भाग आहे. मग आसमंतातील निसर्गमय वातावरणाची काळजी वाहण्यासाठी आपल्याला निर्माण केले. देवाने म्हटले आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आपले समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवते. म्हणजे आपल्याला सगळ्यांवर सत्ता चालवायला दिली. सर्व दुसरे प्राणी आहेत त्यावर आपण सत्ता गाजवू शकतो. या ठिकाणी मनुष्याची देवी प्रतिमा आणि इतर प्राणी मात्र त्यांची सत्ता याचा उल्लेख एकाच वेळी देव करतो.
देवाचा प्रतिनिधी या नात्याने मनुष्याला इतर सर्व उत्पत्ती कार्यावर अधिकार दिला होता. देवाच्या अधिकाराचा इतर प्राणी मात्राला समज होऊ शकत नाही, परंतु ते मनुष्यावर प्रेम करून त्याची सेवा करण्यास समर्थ करतात. मनुष्याच्या सत्तेविषयी बोलताना दावीद राजा काय बोलतो? तो म्हणतो की तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. स्तोत्र संहिता 8:6 ते 8 ह्यामध्ये सांगितलेले आहे. हे उच्च स्थान देण्याद्वारे मनुष्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. आनंदाने स्तोत्र संहिता 8:5 आनंदाने पृथ्वीवरील कारभार चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. त्याच्याद्वारे देवाची कृपाळू सत्तेचे प्रतिबिंब विश्वावर पाडायचे होते. म्हणजे सभोवरचे शक्तीच्या वर्चस्वाखाली आम्ही परिस्थितीचे बळी होणार नाही. उलट पक्षी ज्या परिस्थितीत आम्ही येतो, संधी म्हणून तिचा उपयोग देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या कामी आपण लावावे. सभोवरच्या परिस्थितीवर विधायक मात करण्याची जबाबदारी देवाने आम्हावर टाकली आहे. सर्वत्र दुःखाची छाया पसरलेल्या जगात ज्यावेळेस आदामाने पाप केले, त्यावेळेस दुःखाची छाया पसरलेल्या जगात मानवी संबंध सुधारण्यासाठी ह्या विचारसरणीचे फार मदत होते. तसेच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनांचा स्वार्थी हेतूने केलेला दुरुपयोग आणि वायू आणि जल यांची बेदरकारपणे केलेल्या प्रदूषणामुळे जीवनावर झालेल्या दुष्परिणामावर ठोस उपाय ठरू शकतो. मानवी स्वभावावर विदित केलेले बायबलमध्ये सापेक्ष प्रमाण अंगीकारल्यामुळे समृद्ध जीवनाची हमी आपल्याला लाभेल. देवाचे अनुकरण करण्यासाठी आपल्याला निर्माण केले आहे. मनुष्य या नात्याने आम्ही देवासारखे वागले पाहिजे, कारण आम्हाला देव सदृश बनविण्यास त्याने आपल्याला निर्माण केले आहे. आम्ही देव नाही, आम्ही मानव आहे, आपल्याला हे माहिती आहे. या नात्याने आम्हाला आमच्या कक्षेत राहून हर तऱ्हेने देवाचे प्रतिबिंब पाडले पाहिजे. आपलं हे कार्य आहे. या बंधनाला चौथी आज्ञा लागू पडते. 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विसावा घेणे हे आपल्या उत्पन्नकर्त्याचे उदाहरण आम्ही पाळले पाहिजे. सशर्त अमरत्वाने आपल्याला निर्माण केले आहे. उत्पत्तीच्या वेळेस आपल्या प्रथम माता पित्याला अमरत्व देण्यात आले होते. त्यांना पूर्ण अमरत्व बनवलं होतं. त्यांना पण आज्ञापालनाच्या शर्तीच्या अटीवर होते. जीवनाच्या झाडाचा उपभोग घेण्याची संधी असल्यामुळे निरंतरचे जीवन जगण्याचे त्यांच्या जीवनात होते. बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊन आज्ञाभंग करण्याद्वारे ते आपले अमरत्व जीवन धोक्यात घालू शकत होते. आज्ञाभंगाचा परिणाम मरणात होणार होता हे त्यांना माहित होतं. तरी पण ते पुढे गेले आणि त्यांनी जे काय केलं आपण आता सुद्धा ते भोगत आहोत. आपण इथंच थांबू आणि पुढची वेळ मी पास्टर मेल्कीसेडेक यांना देत आहे. थँक्यू. पास्टर.